पालकमंत्री पदाच्या नादात भरत गोगावले मंत्रीपद सुद्धा गमावणार का असा प्रश्न आता विचारला जातोय। पालकमंत्री पदावरून भरत गोगावले व तटकरे यांच्यातील वाद आता कोणापासून लपून नाही। मध्यंतरी अनेकदा भरत गोगावलेंनी तटकरे यांच्यावर टीका केली, त्यांच्यावर अनेक आरोप देखील केले होते आणि हे सगळं कमी होतं की काय म्हणून भरत गोगावलेंनी शिवसेना फुटीला व राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील दुराव्याला रश्मी ठाकरे जबाबदार असल्याचं वक्तव्य करून शिवसेना ठाकरे गटाचा रोष सुद्धा ओढावून घेतला। अशातच गोगावलेंनी तटकरे यांच्यावर पुन्हा टीका केल्यावर भरत गोगावले यांची गुन्हेगारी प्रवृत्ती, त्यांनी रायगडमध्ये केलेले आर्थिक घोटाळे, सार्वजनिक बांधकाम सभापती असताना जिल्हा परिषदेमध्ये केलेले घोटाळे आम्ही पुढील 7 दिवसांमध्ये बाहेर काढणार आहोत असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी भरत गोगावलेंना जणू काही इशारा दिला आहे। भरत गोगावले सध्या सगळ्यांना शिंगावर घेण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत, त्यामुळे ते स्वतः सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम थेट त्यांच्या मंत्रिपदावर होऊ शकतो। शिवाय 2.5 वर्षांनंतर मंत्रिपद देखील बदलू शकतं असं वक्तव्य अजितदादांनी याआधीच केलं होतं। त्यामुळे पालकमंत्री पदाच्या नादात भरत गोगावले त्यांचं मंत्रिपद गमावू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। तर यावर तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? पालकमंत्री पदाच्या नादात भरत गोगावले मंत्रिपद गमावणार का? ते कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।